राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान। ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व, योगदान, संघर्ष, जिद्द, विचार याबद्दल 20 ओळीची लेखी माहिती महेंद्र ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी। परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल, तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू दिली जाईल। लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्याचा। 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा, लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, 3री गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। आता हे सगळं न्यायालयीन बाबीवर अवलंबून आहे। काल थोडीशी चर्चा झालेली आहे, परंतु 25 फेब्रुवारी तारीख दिलेली आहे। आम्हाला पूर्ण आशा आहे की 25 फेब्रुवारीला याचा निकाल लागेल आणि त्याच्यानंतर 1.5 ते 2 महिन्यामध्ये म्हणजे मे 20च्या आत आपल्याला निवडणुका घ्यायच्या आहेत। या सगळ्या निवडणुका लागतील असं अपेक्षा आहे। आता पालकमंत्री पदाचं वाटप झालंय, मात्र नाराजी नाट्य अजूनही सुरू असल्याचं दिसत आहे। काय सांगताय? कोल्हापुरातील वातावरण तसंच आहे? कुठंही नाराजी नाट्य नाही आहे, हे तुम्ही तयार केलेलं आहे किंवा काही विरोधी पक्षाच्या लोकांनी ते म्हणायचं असतं। कोणीही नाराज नाही आहे, सगळे खुश आहेत। सगळ्यांनी आपापला पदभार स्वीकारलेला आहे। सगळ्यांच्या जिल्हा नियोजनाच्या बैठका निश्चित झालेल्या आहेत। कोल्हापूरची सुद्धा उद्या 2 तारखेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून विकास कामं सुरू होतील। मुश्रीफ साहेबांनी आपण नाराज असून आम्ही मुख्यमंत्र्याकडे आपण नाराजी व्यक्त केल्याचं वक्तव्य केलं होतं। हे पहा, मुश्रीफ साहेब खूप सिनियर नेते आहेत, त्यामुळं त्यांना अपेक्षित होतं कोल्हापूर किंवा आसपास मिळावं। आता या सगळ्या वाटाघाटींमध्ये त्यांना थोडासा दूरचा जिल्हा मिळालेला आहे, पण मला विश्वास आहे की त्यांच्या वरिष्ठांच्याकडून त्याची दखल घेतली जाईल आणि जवळचा कुठला तर त्यांचा जिल्हा मिळेल। हद्दवाढीचा विषय पुन्हा एकदा तापलाय, नेते म्हणून काय विचार काय करणार? हद्दवाढ झालीच पाहिजे ही भूमिका माझी नेहमीच राहिलेली आहे। परवा एक अतिशय सकारात्मक बैठक झालेली आहे, स्वतः पालकमंत्री महोदयांनी ही बैठक घेतलेली आहे। प्रक्रिया सुरू झालेली आहे, लवकर कारवाई होईल। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।